किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। आद्य क्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक जन्मोत्सव शुक्रवारी जवळ्यात भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन माननीय राजाभाऊ गुजले। भारत देशाच्या व महाराष्ट्राच्या इतिहासात महापराक्रमी योद्ध्यांच्या नामावलीत आद्य क्रांतीवीर पहिले बलिपुत्र नरवीर राजे उमाजी नाईक यांचा पराक्रम लक्ष वेधून घेतो। लढवय्या क्रांतीवीर आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा पराक्रम प्रेरणा देत राहत आहे। इंग्रजांच्या सत्तेचा सूर्य क्षितिजावर उगवत असताना त्याला पायबंद घालण्याचा विडा उचलून त्यांनी क्रांतीचा लढा उभारला। कुशल, शिस्तप्रिय, संघटक आणि धाडसी बाणा यामुळे सुरुवातीला 300च्या वर सैन्यांची त्यांनी जमवाजमव केली। इंग्रजांना हकलून लावण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडणारा पहिला स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांचे कार्य क्रांतीवीरांना बळ देणारे ठरले। याच शूरवीर राजे उमाजी नाईक यांचा 233वी जयंती सोहळा देशभर साजरा होत आहे। त्याच पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील जवळे या पुण्यनगरीत रामोशी बेरड व बहुजन समाजाचे समाजसेवक राजाभाऊ गुजले यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार दीपक आबा साळुंखे पाटील संचलित शिवनेत्र बहिर्जी नाईक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आद्य क्रांतीवीर महापुरुष राजे उमाजी नाईक यांचा जन्म उत्सव सोहळा शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक नेते व सोहळ्याचे संयोजक माननीय राजाभाऊ गुजले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। पुढे बोलताना राजाभाऊ गुजले म्हणाले की आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जयंती निमित्त शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी सांगोला तालुक्यातील जवळे गावामध्ये सकाळी 9 वाजता आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेची पुष्पवृष्टी करत पुष्पहार अर्पण करून पूजन केलं जाईल। त्यानंतर सायंकाळी 4 वाजता माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। प्रमुख उपस्थितीमध्ये युवा नेते यशराजे साळुंखे पाटील आणि डॉक्टर पियुषदादा साळुंखे पाटील राहणार आहेत। महाराष्ट्राचा बुलंद आवाज राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष व आमचे दीपक आबा साळुंखे यांना सांगोला विधानसभेवर कोणत्याही परिस्थितीत आमदार म्हणून निवडून आणण्याचा संकल्प महाअभिषेक सोहळ्यासह सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे। तसेच शिवनेत्र बहिर्जी नाईक प्रतिष्ठानच्या वतीनं विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित करण्याचं ठरवलंय। विशेषतः आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जीवन कार्यावर सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात येणार आहे। तसेच नामवंत शाहीर आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जीवनपटावर आधारित अंगावर शहारे आणणारा पोवाडा सादर करणार आहेत। विशेषतः या सोहळ्यासाठी राज्यातून व परराज्यातून रामोशी समाजाचे व बहुजन समाजातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत। तरी सर्व ग्रामस्थांनी या विशेष सोहळ्यात सहभागी व्हावे असे प्रतिपादन माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे खंदे समर्थक व रामोजी समाजाचे समाजसेवक राजाभाऊ गुजले यांनी केले आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।